नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात याचिकेवर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर निलंबनाची टांगती तलवार. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही. आधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास आता मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर. मात्र मुंडेंनी हात जोडत राजीनाम्यावर बोलण्यास दिला नकार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता देवगिरी निवासस्थानी बैठक. तर राजीनाम्यानंतर मुंडेंनी अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावली. तर कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते या बैठकीला होते उपस्थित. पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका. कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षाला बसते. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या समोरच बैठकीत अजितदादांचं वक्तव्य.